आज आपण शिकणार आहोत हायड्रोपोनिकच्या विषयी काही माहिती. आणि मी तयार केलेली हायड्रोपोनिक फार्मिंग ही पहा. आणि ही 7 दिवसांमध्ये तयार झालेली आहे. मी याला कसं बनवलं आता ते तुम्हाला पहिले मी स्टार्टिंगला याला 12 तास यांना भिजू घातलं पाण्यामध्ये. मग पाण्यामध्ये भिजू घातल्याच्या नंतर मी त्यांना एका प्लेटमध्ये त्यांना आता चांगलं सविस्तर पसरून घेतलं आणि त्यानंतर मी त्यांना एका तसंच ठेवलं आणि डेली मी त्यांना 20 डिग्री सेल्सिअसच्या उन्हात ठेवू लागलो आणि मी त्यांना दररोज टाईम टू टाईम पाणी टाकू लागलो आणि ते मग पाणी टाकू लागलो आणि ते मग 3 दिवसाला त्यांना थोडे मोडं फुटले आणि मोडं फुटल्याच्या नंतर 4-5 दिवसात त्यांना माहिती की चांगले असे दाणे उगले आणि ते इतके झाले आणि 7 दिवसात मग ते चांगले उगले आणि आज 8वा दिवस म्हणजे हे हायड्रोपोनिक फार्मिंग अशी झालेली आहे. आणि याचा उपयोग 2 प्रकारे होतो. पहिला एक पशु आहार आहे आणि हे गायी सुद्धा खूप छान प्रकारे खाऊ शकतात आणि त्यांचं दूध पण वाढते. आणि दुसरा आपण याला कापून त्याच्यावर आपण एका मिक्सरमध्ये टाकून त्याच्यात थोडं पाणी टाकून त्याला मिक्सी केल्याच्या नंतर त्याच्यातून जो रस निघतो ते आपण पिल्यावर आपल्या शरीराला खूप चांगला असतो. धन्यवाद. कोणती फार्मिंग म्हणतात? त्याला हायड्रोपोनिक फार्मिंग. व्हेरी गुड. हायड्रोपोनिक फार्मिंग. आणि हे पशुखाद्य आणि इतकं नॅचरल आणि इतकं सकस आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे जे आहे ना तर ह्याचा ज्यूस करून पितात. आणि हे इतकं हेल्दी असतं. हे अजिबात फेकून देऊ नको. तुझ्या घरी जे आणि आईला सांगायचं याचे ज्यूस तयार आणि ज्यूस सगळ्यांनी प्यायचा याचा. खूप हेल्दी आणि खूप स्वच्छ एकदम नॅचरल आहे ह्यात आहे. कसं कुठले केमिकल त्याला नाही, काहीच नाही. खूपच छान. मला खूप आवडलं बाबा.